नमस्कार मित्रांनो, व्हायरल टेक गुरु या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विंडोज 10 किंवा 11 ही ऑपरेटिंग सिस्टीम आपल्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप यामध्ये इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याला बुटेबल पेन ड्राईव्हची गरज असते. जेव्हा व्हायरसमुळे किंवा कॉम्प्युटर स्लो झाल्यामुळे, डेटामुळे किंवा इतर कोणत्या टेक्निकल अडचणीमुळे जर आपल्या कॉम्प्युटरला किंवा लॅपटॉपला प्रॉब्लेम आला असेल तर आपल्याला फॉर्मॅट करायची गरज लागते. आणि ज्यावेळेस आपल्याला परत रिइन्स्टॉल ऑपरेटिंग सिस्टीम करण्यासाठी ज्यावेळेस बुटेबल पेन ड्राईव्ह किंवा ऑपरेटिंग सिस्टीमची गरज असते, त्याच्यासाठी आपल्याला बुटेबल पेन ड्राईव्ह कसा करावा या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण बनवला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा एखादा बुटेबल पेन ड्राईव्ह करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम पेन ड्राईव्ह त्याचबरोबर ऑपरेटिंग सिस्टीमची ISO फाईल विंडोज 10 असेल किंवा 11 असेल, दोन्हीपैकी कोणतीही ऑपरेटिंग सिस्टीम असेल त्याची ISO फाईलची गरज असते. आणि ही ISO फाईल जर तुमच्याकडे नसेल तर ती कशी डाउनलोड करायची तेही आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याचबरोबर ज्यांच्याकडे ISO फाईल ऑलरेडी आहे किंवा ज्यांच्याकडे ISO फाईल डाउनलोड करून घेतलेली आहे, त्याला बुटेबल करण्यासाठी, या पेन ड्राईव्हला बुटेबल करण्यासाठी आपल्याला बुटेबल सॉफ्टवेअरची गरज आहे. या तिन्ही गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्वात पहिलं म्हणजे आपल्याला पहिला पेन ड्राईव्ह जो काय आपल्याला बुटेबल करायचा आहे तो पेन ड्राईव्ह पूर्णपणे मोकळा असावा. त्याच्यामध्ये कोणताही महत्त्वाचा डाटा जर असेल तर आपण कॉपी करून घ्यावा. त्याच्यामुळे तो फॉर्मॅट करण्याची गरज असते. त्याच्यासाठी आपण आपल्या माय कॉम्प्युटरवरती जाऊया. माय कॉम्प्युटरवरती गेल्यानंतर जो कोणता पेन ड्राईव्ह तुम्हाला बुटेबल बनवायचा आहे तर तो पेन ड्राईव्ह आपण या PCला कनेक्ट करून घ्यावा. कनेक्ट करून घ्यायला मी पेन ड्राईव्ह कनेक्ट केलेला आहे. पेन ड्राईव्ह कनेक्ट केल्यानंतर सगळ्यात सर्वप्रथम तो जो कोणता पेन ड्राईव्ह तुम्ही कनेक्ट केलेला आहे तो पेन ड्राईव्ह तुमच्या ज्या काही लोकल ड्राईव्ह असतील त्या ड्राईव्हमध्ये तुम्हाला तो पेन ड्राईव्ह दिसायला लागेल. सर्वप्रथम आपल्याला हा पेन ड्राईव्ह जो आहे त्याच्यामध्ये माझा डाटा आहे थोडासा, पण तुम्ही डाटा जरी असला तरी तुम्हाला फॉर्मॅट केल्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे तुम्ही पहिल्यांदा या पेन ड्राईव्हला फॉर्मॅट करून घ्या. तो पेन ड्राईव्ह फॉर्मॅट केल्यानंतर राईट क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती राईट क्लिक केल्यानंतर फॉर्मॅट नावाचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती फॉर्मॅटवरती क्लिक करा. हे नॉमिनल विचारलं जाईल, त्याच्यावर स्टार्ट करा. एक वॉर्निंग डायलॉग बॉक्स ओपन होईल, त्याला ओके करून टाका. आपला पेन ड्राईव्ह फॉर्मॅट होईल. त्याच्यासाठी एक काही सेकंदाचा टायमिंग घेईल. त्याच्यानंतर हे पहा, आपला पेन ड्राईव्ह जो आहे तो फॉर्मॅट झालेला आहे. ओके करा, क्लोज करा. हे बघा, आपला जो पेन ड्राईव्ह आहे तो पेन ड्राईव्ह आपला ब्लँक झालेला आहे, पूर्णपणे फॉर्मॅट झालेला आहे. पहिली स्टेप जी आपली आहे पेन ड्राईव्हची तर ती आपण कंप्लीट केलेली आहे. आपला पेन ड्राईव्ह कनेक्ट केला, त्या पेन ड्राईव्हमध्ये असलेला सर्व डाटा फॉर्मॅट केला आणि तो क्लीन करून घेतला. आता दुसरा जो आहे तर विंडोज 10 ISO फाईल कुठून घ्यायची किंवा कशी डाउनलोड करायची या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. दुसरी स्टेप म्हणजे विंडोज 10ची ऑपरेटिंग सिस्टीम डाउनलोड करण्यासाठी तर गुगलमध्ये जाऊन आपलं इंटरनेट गुगल क्रोम ओपन करून इंटरनेटमध्ये विंडोज 10 डाउनलोड हा ऑप्शन तुम्हाला टाईप करायचा आहे आणि इंटर करायचा आहे. त्याच्यामध्ये पहिल्याच क्रमांकावरती डाउनलोड विंडोज 10 डिस्क इमेज ISO फाईल हा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचा आहे. आपण याच्यावरती क्लिक केल्यानंतर विंडोज 10 डाउनलोड करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरती झालेलो आहे. जर इथे दोन ऑप्शन तुम्हाला दिसतील. हे ऑप्शन म्हणजे अपडेट नाऊ आणि डाउनलोड नाऊ, हे दोन ऑप्शन आहेत. जर तुमची ऑपरेटिंग सिस्टीम पहिली जर विंडोज 10 असेल आणि तिला जर अपग्रेड करायचं असेल, तिच्यामध्ये नवीन फीचर आलेले असतील, जर अपडेट करायचं असेल तर तुम्ही अपडेट नाऊ करू शकता. त्या टूलच्या माध्यमातून तुम्ही पहिलीच एक्झिस्टिंग ऑपरेटिंग सिस्टीमला अपडेट करण्यासाठी हा ऑप्शन वापरला जाईल. त्याच्यासाठी क्रिएट 10 इन्स्टॉलेशन मीडिया, आपल्याला विंडोज 10ची ISO कॉपी डाउनलोड करायची आहे. त्याच्यामुळं आपल्याला इथं डाउनलोड नाऊवरती क्लिक करायचं आहे. हा क्रिएट विंडोज इन्स्टॉलेशन मीडिया म्हणजेच काय तर विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टीमची ISO फाईल तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने सुद्धा एक टूल दिलेला आहे आणि त्या टूलच्या माध्यमातून आपण विंडोज 10 बुटेबल करू शकतो. परंतु आपल्याला डाउनलोड नाऊ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डाउनलोड नाऊ या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मीडिया क्रिएशन टूल्स हा नावाचा टूल आपला इथे डाउनलोड्समध्ये डाउनलोड झालेला आहे. तुम्ही पाहू शकता हा डाउनलोड झालेला आहे. आणि हा डाउनलोड झालेला जो काही टूल आहे तो आपल्याला राईट क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करून घ्यायचा आहे.
रन झाल्यानंतर विंडोज 10चा जो काही मीडिया क्रिएशन टूल ही नावाची ISO कॉपी डाउनलोड करण्यासाठीचा जो टूल आहे तो ओपन झालेला आहे. या टूलला कसं वापरायचं तर ते आपण आता थोड्या वेळामध्ये पाहूया. गेटिंग अ फ्यू थिंग्स रेडी म्हणजे आपल्या कॉम्प्युटरमध्ये आत्ता सध्या असलेली ऑपरेटिंग सिस्टीम, त्याच्या असलेल्या सेटिंग याच्यानुसार आपल्याला कोणती ऑपरेटिंग सिस्टीमचं व्हर्जन लागेल, विंडोजची वेबसाईटवरून घेतलेला हा टूल तुमचा ॲनालाइज करेल. तर पाहत आहात तुम्ही विंडोज 10च्या या टूलने सर्वप्रथम लायसन्स अँड ॲग्रीमेंट केलेला आहे. त्याच्यानंतर तुमची ऑपरेटिंग सिस्टीमची सगळी माहिती तो विचारून घेईन कोणती. आपण आत्ता लायसन ॲग्रीमेंट ॲक्सेप्ट केलेला आहे. त्याच्यानंतर थोडासा वेळ घेईल. थोडासा वेळ घेतल्यानंतर इथे 2 ऑप्शन आपल्याला विचारले गेलेले आहेत. अपग्रेड दिस PC नाव आणि दुसरा आहे क्रिएट इन्स्टॉलेशन मीडिया कंसामध्ये USB फ्लॅश ड्राईव्ह DVD और ISO फाईल फॉर अनदर PC. या दोन्हीपैकी जर आपल्याला एक्झिस्टिंग ऑपरेटिंग सिस्टीमलाच जर अपग्रेड करायचं असेल तर अपग्रेड दिस PC नाव या ऑप्शनवर क्लिक करा. नाही तर क्रिएट इन्स्टॉलेशन मीडिया आपल्याला ISO कॉपी डाउनलोड करायची आहे विंडोज 10ची. त्याच्यामुळे आपण विंडोज 10च्या अधिकृत वेबसाईटवरती गेलो. वेबसाईटवरून आपण मीडिया डाउनलोड केला आणि आता दुसरा ऑप्शन आहे क्रिएट इन्स्टॉलेशन प्लीज आहे. क्रिएट इन्स्टॉलेशन मीडिया या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला नेक्स्ट करायचे आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस विंडोज 10चे डिफॉल्ट सेटिंग जे आहे तर ते त्याने डिफॉल्ट घेतलेली आहे. तुम्हाला जरी चेंज करायचं आहे इथून करू शकता, परंतु जी कंपनीने दिलेली आहे विंडोज 10 आणि 64 बीट ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला जी हवी तीच ऑपरेटिंग सिस्टीम आपण सिलेक्ट करून नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर इथे 2 ऑप्शन आहेत, USB फ्लॅश ड्राईव्ह आणि ISO फाईल. या दोन्ही ऑप्शनपैकी तुम्ही जर तुमच्या पेन ड्राईव्हला डायरेक्टली ह्या विंडोजच्या वेब टूलतर्फे जर फॉर्मॅट करून बुटेबल बनवायचं असेल तर तुम्ही नेक्स्ट करू शकता, किंवा तुम्हाला जर ही ISO कॉपी डाउनलोड करून तुमच्या पेन ड्राईव्हला जर बनवायचं असेल तर तुम्ही ISO फाईल या ऑप्शनवरती क्लिक करू शकता. नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर डाउनलोड केलेली ISO फाईल तुम्हाला कोणत्या लोकेशनला हवं ते लोकेशन निवडा, डेस्कटॉप आणि सेव्ह करा. मी डेस्कटॉपला निवडलेली आहे आणि सेव्ह करा. हे बघा प्रोसेसिंग ही 0% पासून 100% पर्यंत येईपर्यंत आपल्याला वेट करावं लागेल. तुमचं इंटरनेटचं स्पीड किती फास्ट आहे याच्यावरून किती वेळामध्ये ती ISO कॉपी डाउनलोड होणं ह्याच्यावरती आपल्याला बघताय. प्रोसेसिंगमध्ये विंडोजची जी ISO फाईल आहे, ओरिजिनल लायसनची जी काय ISO फाईल आहे ते डाउनलोड होत आहे. आपण डाउनलोड होईपर्यंत वेळ पाहू. जसे की आपण पाहत आहात की विंडोज 10ची ऑपरेटिंग सिस्टीमची जी ISO फाईल आहे ती डाउनलोड झालेली आहे आणि ही डाउनलोड झालेली ISO फाईल आपण पेनड्राईव्हमध्ये बुटेबल करण्याचा प्रोसेस आपण जाणून घेऊन यावा. मित्रांनो, आपण एक तिसरी स्टेज पाहिली होती की थर्ड पार्टी आपल्याला विंडोज 10चा जी काही ISO कॉपी आपण डाउनलोड केलेली आहे या ISO कॉपीला बुटेबल करण्यासाठी आपल्याला एका सॉफ्टवेअरची गरज पडेल, एक थर्ड पार्टी सॉफ्टवेअरची गरज पडेल. तर हे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी आपल्याला इंटरनेटवरती यायचं आहे. इंटरनेटवरती आल्यानंतर रिफ्यूज डाउनलोड ह्या नावाचं एक सॉफ्टवेअर आहे जे पेनड्राईव्ह बुटेबल करण्यासाठी ISO बुटेबल करण्यासाठी वापरलं जातं. या गुगलच्या सर्च बारमध्ये हे टाईप केल्यानंतर पहिलीच वेबसाईट आपल्याला दिसेल आणि हे वेबसाईट तुम्ही ओपन करू शकता. वेबसाईट ओपन केल्यानंतर खाली आल्यानंतर इथे पोर्टेबल व्हर्जन जे 4 व्हर्जन दिसतील याच्यामधलं पोर्टेबल व्हर्जन जे आहे हे पोर्टेबल व्हर्जन तुम्ही डाउनलोड करू शकता. हे पोर्टेबल व्हर्जनवरती ह्याच्या क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे डाउनलोड्समध्ये डाउनलोड होईल आणि डाउनलोड झाल्यानंतर ती इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉल करण्यासाठी ज्या थोड्याशा प्रोसेस आहेत जसं की हे डाउनलोड झाल्यानंतर आपला जो कनेक्टेड पेन ड्राईव्ह आहे 16 GBचा तर तो पेन ड्राईव्ह तो ॲटोमॅटिकली डिटेक्ट केलेला आहे. त्याचबरोबर दुसरी जी आहे बूट सिलेक्शन, यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीमची ISO कॉपी आपल्याला इथे अटॅच करायची आहे. सिलेक्टवरती क्लिक केल्यानंतर आपण डेस्कटॉपला ती फाईल ISO कॉपी डाउनलोड केलेली आहे ती निवडायची आहे. निवडल्यानंतर बाकीची सर्व प्रोसेस जी आहे ते ॲटोमॅटिकली यामध्ये
फिल केलेली जाईल. याच्यामध्ये अजून एक ऑप्शन आहे की जर एक्झिस्टिंग विंडोज 10चं जी ऑपरेटिंग सिस्टीम तुमच्या लॅपटॉपमध्ये असेल तर ती MBRमध्ये इन्स्टॉल केलेली आहे का GPTमध्ये इन्स्टॉल केलेली आहे ती पण एकदा पाहणं गरजेचं आहे. ती पण तुम्ही पाहून घेऊ शकता जेणेकरून तुमचा डेटा लॉस होणार नाही. ती कशी पाहावी याच्यासाठी एक दुसरा व्हिडिओ आपण काढणार आहोत, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल. याच्यामध्ये आपल्याला रेग्युलर जे आहे ते GPT आहे, तर GPT आपण ठेवूया आणि बाकीची सर्व प्रोसेस सेम ठेवली तरी चालते. याच्यामध्ये आता फायनली आपण पेनड्राईव्ह डिटेक्ट झालेला आहे, ISO कॉपी डाउनलोड केलेली आहे आणि या थर्ड पार्टी रिफ्यूज नावाच्या सॉफ्टवेअरमध्ये आपण हा पेनड्राईव्ह बुटेबल करणार आहोत. त्याच्यासाठी हे बघा, युझिंग इमेज windows.iso फाईल आपण अटॅच केलेली आहे आणि आपण स्टार्ट म्हणणार आहोत. स्टार्ट म्हणल्यानंतर ओके केल्यानंतर स्टार्ट नंतर एक डायलॉग बॉक्स ओपन होईल. नंतर स्टार्ट केल्यानंतर त्याच्यानंतर एक ॲक्टिवेट विंडोज इन याच्यामध्ये सांगितलं जाईल की ऑल डाटा ऑन डिव्हाइसेस, म्हणजे या पेनड्राईव्हमधला सर्व डाटा फॉर्मॅट होऊन जाईल. तर ओके करून टाकायचं. हे बघा, आपला पेनड्राईव्ह बुटेबल व्हायला तयार झालेला आहे. जसं की आपण पाहू शकता, विंडोज 10चा जो बुटेबल पेनड्राईव्ह आहे तो आपला कंप्लीट होऊन रेडी झालेला आहे. आणि आपण पाहू शकता, मी हे रिफ्यूज सॉफ्टवेअर क्लोज करत आहे. क्लोज केल्यानंतर आपण पाहू शकता USB ड्राईव्ह हा आपला बुटेबल बनलेला आहे. हा पेन ड्राईव्ह तुम्ही कोणत्याही लॅपटॉप किंवा डेस्कटॉपला फॉर्मॅट करण्यासाठी वापरू शकता आणि आपली लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम आपण तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमध्ये टाकू शकता. इतर ह्या सगळ्या सॉफ्टवेअरच्या ज्या काही डाउनलोडच्या लिंक आहेत त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे. डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करून तुम्ही ते सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकता आणि त्याचा वापर करू शकता. जरी काही अडचण असेल तर कमेंट करून सांगा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हीच विनंती. थँक्यू.